₹100 टोल वाचवायला घेतलेला शॉर्टकट, इंजिनियरचा जागीच मृत्यू, नवी कोरी कार अन सगळं उद्ध्वस्त. घटना घडली ती शुक्रवारी दुपारच्या सुमारास. हिमांशू हा चंदीगडमधील एका खासगी कंपनीत सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून काम करत होता. त्या दिवशी तो आपल्या बहिणीला तान्याला सोबत घेऊन कारने घरी परतत होता. तान्या कारच्या मागच्या सीटवर बसली होती आणि सुरुवातीला सगळं अगदी नेहमीसारखं होतं. दोघांनाही कल्पना नव्हती की पुढच्या काही मिनिटात त्यांचा हा प्रवास आयुष्यातील सर्वात भयंकर प्रसंग ठरणार आहे. गाडी पुढे जात होती, रस्ता पार होत होता आणि सगळं व्यवस्थित सुरू होते. मात्र काही अंतर पुढे गेल्यानंतर त्यांच्यासमोर एक असा निर्णय घेण्यात आला ज्याकडे कदाचित त्यांनी त्या क्षणी फारसं गांभीर्याने पाहिलं नसेल. गाडी मिल्क माजरा टोल प्लाझाजवळ पोहोचली आणि इथेच या संपूर्ण घटनेला वेगळं वळण मिळालं. समोर टोलचा मार्ग होता. टोलची रक्कम होती अवघी ₹100. ₹100 वाचवण्यासाठी हिमांशूने मुख्य मार्ग सोडून गावातून जाणाऱ्या एका पर्यायी रस्त्याने जाण्याचा निर्णय घेतला. त्याला कदाचित वाटलं असेल की काही मिनिटांचा शॉर्टकट घेऊ, टोलचे पैसे वाचतील आणि आपण पुढचा प्रवास सहज पूर्ण करू. पण ज्याला त्या क्षणी साधा पर्यायी रस्ता समजला जात होता तोच पुढे जीवघेणा ठरणार होता. कारण हा रस्ता नेहमीचा मुख्य रस्त्यासारखा नव्हता. तो अरुंद होता आणि त्याच्या अगदी लगत खोल पाण्याचं एक मोठं तळं होतं. गाडी त्या अरुंद रस्त्यावरून पुढे जाऊ लागली. एका बाजूला पाण्याचा खोल साठा आणि दुसऱ्या बाजूला येण्या जाण्यासाठी जागा कमी. अशा परिस्थितीत गाडी चालवताना प्रत्येक क्षण सावध राहण्याची गरज होती. आणि आणखी काही अंतर पुढे गेल्यानंतर अचानक समोरून एक वाहन आलं. दोन्ही वाहनांना एकाच वेळी रस्ता देणं कठीण होतं. हिमांशूने समोरच्या वाहनाला जागा देण्याचा प्रयत्न केला, पण या क्षणी परिस्थिती हाताबाहेर गेली. गाडीवरील त्याचं नियंत्रण सुटलं आणि पुढच्या काही क्षणात जे घडलं त्याची कल्पनाही कदाचित त्याने आणि त्याच्या बहिणीने केली नसेल. अचानक ती नवी कोरी कार रस्त्याच्या कडेला गेली आणि क्षणार्धात थेट खोल पाण्यात कोसळली. काही क्षणांपूर्वी रस्त्यावरून धावणारी कार अचानक पाण्यात गेल्याने आतमध्ये बसलेल्या दोघांनाही सावरण्याची संधी मिळाली नाही. गाडी पाण्यात बुडू लागली आणि परिसरात एकच गोंधळ उडाला. अपघाताची माहिती आसपासच्या नागरिकांना मिळताच ग्रामस्थ घटनास्थळी धावून आले. कुणी मदतीसाठी धावत होतं, कुणी गाडी कुठे आहे हे पाहत होतं, तर कुणी बाहेरून मदतीचा प्रयत्न करत होतं. पण पाण्यात गेलेली कार बाहेर काढणं हे मोठं आव्हान होतं. वेळ निघून जात होता आणि कार पाण्यात अडकलेली होती. अखेर स्थानिक नागरिकांनी ट्रॅक्टर ट्रॉलीच्या मदतीने कार बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू केला. परिस्थिती पाहता आत अडकलेल्या दोघांना लवकरात लवकर बाहेर काढणं गरजेचं होतं. शेवटी कारच्या काचा फोडण्यात आल्या आणि आत अडकलेल्या हिमांशू आणि तान्याला बाहेर काढण्यात आलं. दोघांनाही तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांना आशा होती की कदाचित दोघांचेही प्राण वाचतील. पण रुग्णालयात पोहोचल्यानंतर डॉक्टरांनी तपासणी केली आणि अशी बातमी समोर आली ज्याने कुटुंबाच्या पायाखालची जमीनच सरकली. हिमांशूला डॉक्टरांनी मृत घोषित केलं. काही वेळापूर्वी बहिणीसोबत कारमधून प्रवास करणारा, स्वतःच्या पायावर उभा असलेला आणि आयुष्याबद्दल अनेक स्वप्न पाहणारा तरुण आता या जगात नव्हता. दुसरीकडे त्याची बहीण तान्याही खूप गंभीर जखमी झाली होती. या दुर्घटनेत तिचे काही दात तुटले असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र तिला वाचवण्यात यश आलं. एका बाजूला बहिणीवर उपचार सुरू होते आणि दुसऱ्या बाजूला तिच्या भावाच्या मृत्यूची बातमी कुटुंबाला मिळाली होती. हा धक्का कुटुंबासाठी किती मोठा असेल याची कल्पना करणंही कठीण आहे. या घटनेतील आणखी एक गोष्ट मन हिलावून टाकणारी. हिमांशूच्या कुटुंबाने अवघ्या काही दिवसांपूर्वीच नवी कोरी टोयोटा टायझर कार खरेदी केली होती. घरात नवीन गाडी आल्याचा आनंद अजून पूर्णपणे ओसरलेलाही नव्हता. या गाडीने कुटुंबातील सदस्यांसोबत अनेक प्रवास होतील, नवीन आठवणी तयार होतील अशी स्वप्न पाहिली जात होती. पण त्याच नव्या गाडीचा प्रवास एवढ्या भयंकर अपघाताने संपेल असं कुणालाही वाटलं नव्हतं. विशेष म्हणजे तान्याच्या परीक्षेसाठी कधी कॅब बुक करण्यात आली होती. मात्र हिमांशूने स्वतः बहिणीला गाडीवरून सोडण्याचा आणि परत आणण्याचा निर्णय घेतला होता. कुटुंबाच्या माहितीनुसार हिमांशूच्या लग्नाची चर्चाही घरात सुरू होती. म्हणजेच आयुष्याच्या एका नव्या टप्प्यात प्रवेश करण्याच्या तयारीत असलेला हा तरुण काही तासांचं सगळ्यांपासून कायमचा दूर गेला. घरात लग्नाच्या चर्चा सुरू असताना अचानक अंत्यविधीची वेळ येईल याची कल्पना त्याच्या कुटुंबाने कधी केली नसेल. एका बाजूला नवीन कारचा आनंद, बहिणीच्या परीक्षेची काळजी आणि हिमांशूच्या लग्नाची स्वप्न, आणि दुसऱ्या बाजूला अचानक आलेलं दुःख. या घटनेने त्या कुटुंबावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला होता.